The great happiness. Buddham saranam gacchami. Yo mataram va pitaram va jinnakam gatayo vanam pahusanto na bharati tapara bhavato mukham. समर्थ असूनही जो आपल्या वृद्ध थकलेल्या मातापितांचे भरण पोषण करीत नाही ते त्यांच्या पराभवाचे कारण आहे. बुद्ध वचन. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी आणि परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. तर आपण गेल्या काही दिवसांपासून बौद्ध साहित्यातील सुत्त पिटकातील सुत्त निपातातील पराभव सुत्त पाहत आहोत आणि त्यातील आपण आत्तापर्यंत 1, 2, 3 असे भाग पाहिलेले आहेत. आज आपण चौथा भाग पाहणार आहोत. मी प्रारंभी जी गाथा म्हणतो ती गाथा पराभव सुत्तातीलच असते. गाथा जशी मागच्या वेळेला प्रत्येक गाथा महामंगल सुत्ताची आपण घेत होतो आणि तदनंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ आणि त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत असतो. आजची ही गाथा मोठी महत्त्वपूर्ण आहे. खरं तर हे पराभव सुत्त जे आहे भगवंतांनी म्हणजे पुरुष मनुष्याला उद्देशून केलेलं पराभव सुत्त आहे. जो उपदेश आहे ना हा भगवंतांनी दिलेला हे विशेष रूपाने खरं तर सर्वांनाच लागू होणार आहे, परंतु पुरुषांना समोर ठेवून दिलेला हा उपदेश आहे. हालाकी अजून एक पराभवाची काही कारण भगवंतांनी दुसऱ्या एका ठिकाणी सांगितलेली आहेत. मी ती कधीतरी तुम्हाला निश्चितच सांगेल. ती सार्वजनिक आहेत म्हणजे स्त्री पुरुषांसाठी हे पुरुषांना उद्देशून केलेला उपदेश आहे. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी असं वाटतं की कधीकधी की हा उपदेश केवळ पुरुषांसाठीच आहे की काय किंवा केवळ स्त्रियांसाठीच आहे की काय. हालाकी प्रत्येकच बुद्धाचं वचन हे सार्वजनिकच आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे आपल्यावरती. तर मी याचा अर्थही तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितला. प्रत्येक गाथेचा अर्थ आपणास समजतो आहे.
भगवान या गाथेमध्ये म्हणतात की समर्थ असताना देखील, समर्थ म्हणजे पात्र, ज्यांचे हातपाय चांगले आहेत, धन दौलत श्रीमंती सगळ्या काही गोष्टी त्यांच्याकडे आहेत, नाही का, असे असताना देखील जे आपल्या वृद्ध थकलेल्या म्हाताऱ्या आईवडिलांचं सेवा करत नाही, भरणपोषण करत नाही, तेच त्यांच्या पराभवाचं कारण आहे. बघा, आपले भगवान 2600 वर्षांपूर्वी होऊन गेले आणि भगवंतांनी ओळखलं की गृहस्थ लोक यांच्यामध्ये लोभ फार जास्त असतो. हालाकी प्रत्येकातच लोभ असतो, पण गृहस्थ आहेत, त्यांच्यामध्ये काही संन्यासित्व नाही आहे, गृहत्यागाचं जीवन नाही आहे, त्यामुळे त्यांना खूप काही भेटायला आणि प्रत्येकच गोष्टीतून त्यांना मग साहजिकच आहे की ध्यान जास्त न करत असल्यामुळे, शील पालनावरती जास्त भर नसल्यामुळे किंवा चांगल्या संतांच्या महापुरुषांच्या धर्मगुरूंच्या सहवास जास्त न राहिल्या कारणाने त्यांचा कल जास्त वाममार्गाकडेच असतो, जास्त अविचाराकडेच असतो, दुराचाराकडेच असतो. कारण पुन्हा 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 आपल्या मनावर ज्या गोष्टींचा प्रभाव असतो आपलं व्यक्तिमत्व तसंच बनत असते. हे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. ज्या वातावरणामध्ये आपण नेहमी वारंवार वावरत असतो, उठत असतो, बसत असतो, ज्या लोकांसोबत वारंवार आपण वावरतो, उठतो, बसतो, बोलतो ना, तर त्यांचा आपल्यावरती प्रभाव पडतो. मग चांगली लोक असतील तर त्यांचाही आपल्यावरती प्रभाव पडतो आणि वाईट लोक असतील तर त्यांचाही आपल्यावरती प्रभाव पडत असतो. हे आपणास ठाऊक आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, बऱ्याच गोष्टी आपल्या कानांमुळे आणि डोळ्यांमुळे आपल्याला प्राप्त होत असतात. माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट? 20% ज्ञान आपल्याला असं वाचून वगैरे भेटते, 80% ज्ञान आपल्याला एक तर श्रवण करून नाही तर प्रत्यक्ष पाहून भेटत असते. आता इथे सगळेच जण शांतच बसतात, सगळेच जण शांत बसले, एकमेकांना कोणीच बोलत नाही, मी कसं काय बोलू? बघा तू, म्हणजे डोळ्याने दिसते आपल्याला आणि कानानं जो आवाज ऐकायला येते. तर भगवान म्हणाले 80% ज्ञान हे एक तर कानाने प्राप्त होते, दुसरं डोळ्याने प्राप्त होते. जसं डोळ्याने आपण दुनिया पाहतो, ज्या ठिकाणी बोलायचं तिथे आपण बोलतो, जिथे कोणी शांत असतील तर आपणही शांतच बसतो. म्हणजे एक तर आपल्याला कानाने पण ते जे काही घडते ते ऐकायला येते आणि डोळ्याने पण प्रत्यक्ष आपल्याला दिसते. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण असते त्याचा आपल्यावरती तसाच परिणाम होत असतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, बघा, माता पित्यांच्या सेवेच्यासाठी महामंगल सूत्रात एक गाथा आलेलीच आहे, त्यावरती आपल्या चॅनलवरती सुंदर असं प्रवचन आहे, माता पितु उपठानं. माता पितु उपठानं पुत्रदार ससंगहो. ही महामंगल सूत्रात गाथा आली बघा. आई वडिलांची सेवा करणे आणि मूल बाळ बायको यांचा सांभाळ करणे हे उत्तम मंगल आहे. भगवंताने एक एक गोष्ट शिकवली बघा, फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे बुद्धाचं वचन, कारण बुद्धाचं वचन मोठं मंगलकारी आहे. एखादं वचन जरी समजलं आणि ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर आपलं भलं आणि भलंच होते, आपलं कल्याण आणि कल्याणच होते. आपलं कल्याण साधता आलं पाहिजे, आपलं कल्याण आपल्याला करून घेता आलं पाहिजे, आपल्याकडे ती पात्रता आपण तयार केली पाहिजे. आणि म्हणून भगवंताने जे सांगितलं आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आईवडिलाचं महात्म्य तर सगळ्याच धर्मामध्ये मला वाटतं सांगितलेलं आहे. तुम्ही कधी कोणा संताकडून, कोणत्या कीर्तनकाराकडून किंवा कोणाकडून ऐकलं असेल तर बघा, आई वडील श्रेष्ठ आहेत आणि असतात हे सगळेच जण सांगतात, विशेषतः भारतामध्ये. आणि तरीसुद्धा मला वाटतं इतर देशांच्या तुलनेमध्ये सर्वात जास्त मायबापाचा छळ जर कोणत्या देशात होत असेल तर मी बोललो नाही, तुम्हीच बोलले, खरंच होते ना. मायबापाचा छळ सर्वात जास्त जर कोणत्या देशात होत असेल तर खरंच आपल्या देशात होतो. आपल्या देशातले लोक किती डुप्लिकेट आहेत हे यावरून लक्षात येते. बघा तुम्ही, एकीकडे एखाद्या समाजातले काही लोक स्त्रीबद्दल, स्त्रीचं महात्म्य सांगतात, एकीकडे मुलींचं महात्म्य सांगतात, आईचं महात्म्य सांगतात, आणि त्याच समाजातले लोक एकदम बलात्कार करतात. बरं, वर्तमानपत्रांमध्ये बातम्या असतात, टी व्हीवरती बातम्या असतात. सांगा तुम्ही, ज्या देशामध्ये मातेला देवाचं स्थान आहे,
बहिणीला लक्ष्मीचं स्थान आहे, त्या देशामध्ये ह्या घटना घडतात. आणि त्यामुळे भगवंताने हे सगळ्या गोष्टी ओळखल्या आणि त्या काळामध्ये आई वडिलांच्या श्रेष्ठत्वाबद्दल, आई वडिलांच्या महात्म्याबद्दल उपदेश केला. या पराभव सुत्तात स्पेशली भगवान बुद्ध काय म्हणाले की त्या लोकांचा पराभव होतो. लक्षात घ्या तुम्ही भगवंताची वाणी. भगवान काय म्हणतात या गाथेमध्ये, त्या लोकांचा पराभव होतो, ते लोक अधोगतीला जातात, त्या लोकांची अवनती होते, त्या लोकांचा ह्रास होतो की जे लोक समर्थ असून आपल्या वृद्ध म्हाताऱ्या आई वडिलांचं भरण पोषण करत नसतील तर. अशा घटना घडत नाहीत का? बुद्धाचं वचन 26 वर्षांनंतर सुद्धा जशास तसं सत्यच आहे बघा. बदलू शकत नाही, त्यात बदल होऊ शकत नाही. आज घराघरामध्ये पाहतो वातावरण आम्ही, लोकांच्या डोळ्यावरून, लोकांच्या बसण्यावरून, लोकांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून लक्षात येते लोक आपल्या मायबापाशी कसं वागतात. कोणी पत्नीशी कसं वागते, कोणी पतीशी कसं वागते, भावासोबत कसे वागतात, बहिणीसोबत कसे वागतात. काही लोक असे असतात की म्हटलं की तपेलं, त्यांच्या लक्षात येते आमचा नंबर लागू शकतो त्याच्या. म्हणजे आम्ही आमची पाठ थोटून घेत नाही, पण काही लोकांना लगेच लक्षात येते बघा. आणि जे सुज्ञ असतात, ज्यांचा धर्माचा अभ्यास असतो, विशेष म्हणजे ज्यांचा बुद्धाचा अभ्यास असतो, त्या लोकांना ह्या गोष्टी सहज समजतात बघा. कोणी नाराज असेल, कोणी वेगवेगळ्या प्रकारची चर्या, मी नेहमी चर्येवरती बोलत असतो, लगेच लक्षात येते की कोणीतरी बोललं असेल. आणि प्रत्येक घरामध्ये ही अपभीती मोठी भयंकर आहे, रडवणारी आहे, उपाशी ठेवणारी आहे, उपासमार करायला लावणारी आहे, घरातून निघून जाण्याची परिस्थिती आणणारी, ओढून घेणारी आहे. घराघरामध्ये अशी परिस्थिती आहे. कितीतरी माझ्या आया फोन करतील, प्रत्यक्ष भेटतील, तर प्रत्येकीला जेव्हा मी विचारतो कसं काय व्यवस्थित आहे का, तर तेव्हा सांगतात बिचाऱ्या माऊल्या. आणि कोण खोटं बोलतं खरं बोलतं लक्षात येतं ना. विनाकारण डोळ्यात अश्रू येतील का कोणाच्या? हो येतात? येत नाही विनाकारण कोणाच्या डोळ्यात अश्रू. फार कोण नाटकात काम करत असेल तर गोष्ट वेगळी, पण असं कसं कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील विनाकारण? तर बघा, तुम्हाला सांगतो की भगवान बुद्ध का म्हणाले असतील की आपल्या मातापित्याचं भरणपोषण जर केलं नाही तर आपली अधोगती होते, आपला ह्रास होतो, अवनती होते. तर बघा, तुमच्या लक्षात असेल नसेल, भगवान म्हणतात माता पित्याच्या दुःखाचे आपण कधीही कारण बनता कामा नये. लक्षात ठेवा तुम्ही, हा उपदेश खूप महत्त्वाचा आहे. मी पुढे पुढे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगेल, हे सगळं तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यावरती बोललो आहे मी, पण तुम्हाला मी एक असा सत्यकथा सांगणार आहे बघा, एक आईची शेवटी, की लोक किती खरंच सगळं काही समजत असताना खरंच अधोगतीकडे कसे जातात. त्याची सत्यकथा तुम्हाला मी सांगतो. एक आई आहे माझी, बऱ्याच आया आहेत, बऱ्याच म्हणजे का असंख्य आया आहेत. तुम्ही बसलेले आया आहेत, बहिणी आहेत, बाबा आहेत, भाऊ आहेत. आपल्याला मला जेवढे आई आहेत, बाबा आहेत, भाऊ आहेत, तेवढे या जगात कोणालाच नसतील बाबा, एवढे आहेत. तर तुम्हाला मी सांगेल ती सत्यकथा, अशी काळी चर्र करून टाकेल अशी सत्यकथा बघा, तुम्हाला सांग. तर अगोदर तुम्हाला मी सांगेल, भगवान म्हणाले की कधीही कोणीही, गरीब असेल, श्रीमंत असेल, शिकलेले असतील, अशिक्षित असतील, शहरातले खेड्यातले कुठलेही असतील, त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी की आपल्यामुळे आपल्या माता पित्यांच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू नाही आले पाहिजे. ठीक आहे, संसारात गोष्टी घडत असतात नाही का, 19-20, आपण लहान असतो तेव्हा मायबापाचं ऐकतो, पण जसे जसे मोठे होत असतो तसं आपल्याला वाटायला लागते की आम्हाला सगळं समजते, आता आईनं बाबानं काही बोलू नये, हे वाटायला वाटते. परंतु तरीसुद्धा आपल्यापेक्षा लय उन्हाळे जास्त त्यांनी पाहिलेले असतात, हे आपण विसरून जातो. कोणी असो, आपल्यापेक्षा अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात ना. त्यांनी जे दिवस भोगलेले असतात ते आपण भोगलेले नसतात. का? तर सदा सर्व काळ परिस्थिती सारखीच राहत नाही. तो एक काळ होता, जसा समजा आता तुमच्या आईवडिलांचा विचार केला किंवा तुमच्या बालपणाचा जे विचार केला, आता जे 60 वर्षांचे असतील, 50 वर्षांचे असतील, तर तो काळ जर तुम्ही आठवला तर तो काळ वेगळाच होता. तुम्ही लहान असतानाचा काळ बघा तुम्ही आठवून, तो काळ वेगळाच होता तुमच्या बालपणातला. आता जे बालक आहेत त्यांचा काळ वेगळाच आहे.
तुम्ही जेव्हा जवान होतात, आता तुमचे केस पिकले, तुम्ही 50-60-70 वर्षांचे आहात, आता तुमची जी जवानी होती ज्या काळामध्ये, ती जवानी तुमची वेगळीच होती, ते तारुण्य तुमचं वेगळंच होतं, त्या तारुण्याचे दिवस वेगळेच होते. आताच्या तरुणांचे तारुण्य, त्यांचे दिवस वेगळेच आहेत की नाही? बघा, काळ बदलतो ना, परिस्थिती बदलते. भगवान बुद्ध म्हणाले काळ बदलते, परिस्थिती बदलते, परंतु माणसाने आपला स्वभाव जर वाईट असेल, चांगला असेल, तर तो कधी बदलता कामा नये. म्हणून आई वडिलांवरच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे कधी अश्रू येता कामा नये. आपल्यामुळे मायबाप कधी दुःखी राहता कामा नये. लक्षात ठेवा तुम्ही, आपल्यामुळे आई वडील प्रत्येकालाच आहेत. आपण जरी म्हातारे झालात, समजा कोणी तर असं समजू नका, तुम्ही ज्या अर्थी तुमच्या लेकरांचे मायबाप आहात, तर तुम्हाला पण तर मायबाप आहेत. कोणाचे गेले असतील, कोणाचे असतील आता. तर भगवंताने ही गोष्ट आवर्जून सांगितली प्रत्येकाला की आपल्यामुळे आईवडिलांचं मन कधीही दुखता कामा नये. बिलकुल नाही. हा, ते बोलत असतील, बडबड करत असतील, जे काय, तर तुम्ही समजून घ्या, कारण तुम्हाला समजून घेतलेलं आहे मायबापाने. मायबापा एवढं मी नेहमी सांगतो, कोण समजून घेते आपल्याला? कोण समजून घेते आपल्याला? मायबापा एवढं. तुम्ही कोणी विचार करा, आपल्याला कोण समजून घेते या जगामध्ये? समजून घेणार कोण आहे आपल्याला? फक्त माता पिता असतात. खऱ्या अर्थाने आपल्याला सहजपणे, आपण कसेही असेल, पण आपल्याला समजून घेणारे, आपल्या चुकांना माफ करणारे या जगात जर कोण असेल, तर ते मायबाप असतात. म्हणून भगवान म्हणाले माता पितांचं कधीही मन दुखवलं नाही पाहिजे, तसेच कारण आपण नाही बनलो पाहिजे. नाही तर आपल्यामुळे आई नाराज राहत असेल, आपल्यामुळे वडील नाराज राहत असतील, तर भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही अधोगतीला जात आहात, हे समजून घ्या. ते मायबाप म्हणत असतील, नसतील म्हणत, त्याचा विषय नाही काही, पण ॲटोमॅटिकली तुमचं ते कर्म घडत आहे. तुमच्या त्या रागवण्यामुळे, तुमच्या चिडचिडेपणामुळे, तुमच्या दुर्लक्ष करण्याच्यामुळे आई वडील नाराज आहे. आणि आई वडील जर नाराज आहेत, तर भगवान म्हणाले तुम्ही अधोगतीकडे जाणार. आणि त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट भगवान बुद्ध म्हणाले की माता पित्यांच्या मनात असा आपल्याबद्दल जर कधी भाव येत असेल की अवलाद नसलेली परवडली. काही मायबाप बोलून दाखवतात तुम्हाला, म्हणजे सत्यकथा सांगणार आहे ना, बोलून दाखवलं त्या माझ्या आईने मला. म्हणते जी मी निवपुत्रिक राहिली असती तर बरं झालं असतं, असं वाटते आता. पश्चातापाचे अश्रू गाळणारे मायबाप आहेत, मी पाहतो आहे रोजच्या रोज. आहेत का नाही? तुमच्यापैकी कोणी असेल असं दुःखी कष्टी लोक आहेत. मी नेहमी सांगतो तसं झाकून आणि उघडी एवढाच फरक आहे प्रत्येकाचे. श्रीमंत आहे म्हणून काय झालं, नोकरीला स्वतः आहे म्हणून काय झालं, लेकरं नोकरीला लागले म्हणून काय झालं, अशी परिस्थिती का कोणा काय शिकलेल्या न शिकलेल्याचा काही विषय आहे का याच्यामध्ये? काही विषय नाही आहे, कोणावरही येऊ शकते. भगवान म्हणाले की आपल्यामुळे आपल्या मायबापाच्या मनातही असा कधी भाव येता कामा नये. जर येत असेल की आम्ही निपुत्रिक राहिलेलो बरं असतं, तर समजून घ्या ते आपल्या अधोगतीचं कारण आहे. असा भाव कधी कोणाच्या मायबापाच्या मनामध्ये त्या अवलादीमुळे येता कामा नये. उगीच म्हणत असेल का एवढी टोकाची भूमिका? जे मायबाप जीवा पल्ल्याड आपल्या लेकरांना जपतात, त्यांच्यामुळे जर कधी कोणी बोलून दाखवत असेल किंवा नसेल बोलून दाखवत, पण मनात विचार येत असेल कोण्या मायबापाच्या, आईवडिलांच्या, की अरे रे रे अवलाद नसलेली बरं झालं असतं, सांगा त्याचा काही भाव, त्याचे काही तरंग काही असेल की नाही? त्याचं भगवंतानं सांगितलं ना, व्हायब्रेशन्स असतात, तरंग असतात, सांगितलं भगवंताने. आणि म्हणून भगवान म्हणाले अशी वेळ मायबापावर ज्यांच्यामुळे येते ना, तर ते त्यांच्या अधोगतीचं, अवनतीचं कारण आहे. लक्षात घ्या. तो शॉर्टमध्ये सांगतो, नाही तुम्ही रडाल बापा इथं. माता पितांच्या प्रती सदैव आपण वफादार असलो पाहिजे. लक्षात घ्या. तो जगासाठी समजा तसं राहू नये, पण जगासाठी भलेही कोणी बेईमानी करत असेल किंवा वफादार नसेल, अविश्वासू असेल, पण मायबापाच्या बाबतीत मात्र सदैव आपण कसे असायला पाहिजे? वफादार असायला पाहिजे, विश्वासू असायला पाहिजे. मायबापाला आतून त्यांचं मन असं म्हणणारं असायला पाहिजे की माझा पोरगा आहे, मला या दुःखातून, संकटातून वर काढेल, माझा पोरगा आहे, मला उपाशी ठेवणार नाही, असं आतून वाटलं पाहिजे मायबापाला. समजते तुम्हाला? आतून वाटलं पाहिजे. ते मायबापही पुण्यवान आणि ते लेकरं पण प्रगती करणारे, की ज्यांच्यामुळं मायबापाला विश्वास वाटतो, गर्व वाटतो, अभिमान वाटतो की माझ्या पोरासारखं कोणी पोरगं नाही, माझ्या अवलादीसारखी खरंच कोणाची अवलाद नाही आहे.
ते नेहमी सांगतो हसण्यावर नेऊन, मी बायोडाटामध्ये लिहिण्यापुरतं नाही, पोरासारखं कोणी पोरगं नाही आणि पोरीसारखी पोरगी नाही, तर तो विषय वेगळा. पण आतून आईबापाला, माता पितांना वाटायला पाहिजे, फील व्हायला पाहिजे इकडे की अरे आमची काय औलाद आहे. कुठे काही समजा असं निघालं, काही घटना घडली समजा, तर त्या आईवडिलाला वाटलं पाहिजे बापा आम्ही नशीबवान आहोत, आम्ही पुण्यवान आहोत, आमची औलाद अशी नाही. आणि वाटते ना, वाटत नाही, बोलून दाखवतात लोक. दाखवता का नाही तुम्ही लोक? बोलून दाखवता कधी असं तुमच्याबरोबर किंवा तुमच्या आजूबाजूला असं काही घडत असेल, अरे बाप रे असं कोणासोबत घडू नये आणि मी फार पुण्यवान आहे, माझी औलाद चांगली निघाली. होते ना. भगवान म्हणाले आपण आई वडिलांच्या प्रती सदैव विश्वासू असायला पाहिजे, त्यांची मुलं म्हणून विश्वासू असायला पाहिजे, कृतज्ञ असायला पाहिजे माता पितांच्या प्रती. कतन्युता भगवंतानं शब्द सांगितला, कृतज्ञ असावे सदैव. आईवडिलांनी जन्म दिला, आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं, आईवडिलांनी शिक्षण दिलं, संस्कार दिले, त्यांच्यामुळे मी हे जीवन जगतोय, कृतज्ञ भाव असायला पाहिजे. कृतज्ञता खूप महत्त्वाची. कृतज्ञता जर असेल तर अधोगतीचं लक्षण आहे. काही काही असतात ना अशा अवलादी, काय झालं म्हणतात, मग केलं तर तुम्हीच केलं का जगावर, ह्या कृतज्ञ पण आहे, अधोगतीचं लक्षण आहे. असं कोण बोलून दाखवत असेल, बोलून दाखवत असेल तरी त्यांच्या अधोगतीचं लक्षण आहे, कारण आहे ते. आणि बोलून दाखवत नसेल आणि कृतीतून ते करत असेल तसं ना, तरी त्यांच्या अधोगतीचं लक्षण आहे, कारण आहे. भगवान बुद्ध म्हणाले. आणि म्हणून आई वडिलांच्या प्रती कृतज्ञ असायला पाहिजे. त्यांच्यामुळे हे जीवन आहे, त्यांच्यामुळे दुनिया पाहतोय, धर्तीवर आलो त्यांच्यामुळेच तर आलो. बघा तुम्ही, लोक विचार करत नाही. मी नेहमी सांगतो, जे सहज मिळते किंवा आपल्या जवळ सोबत जे आहे त्याची किंमत नसते आपल्याला. निघून गेली की ढसाढसा रडते. लय लोक पाहिले असे, काय रडता, रडून काय करता. आई गेल्यावर, बाप गेल्यावर रडून काय करता हो? त्या राखेतून का जिवंत होणार आहे का तुम्ही रडले म्हणजे? आपण बोलतो हे जरा डायरेक्टली बोलतो, पण काय करता तुम्ही विचार करा. तुम्ही रडून उपयोग होते का? काही काहीच उपयोग नाही रडून. पश्चातापाचे अश्रू गाळून काय करता? एकदा आई गेली गेली गेली, आई वडील गेले गेले गेले, संपला विषय, बटन दबलं, विषय संपला त्यांचा. भगवान बुद्ध म्हणाले म्हणून सदैव कृतज्ञ राहा माता पितांच्या, सदैव. बिलकुल त्यांचं मन दुखू नका, बिलकुल त्यांचं मन आपल्यामुळे दुखता कामा नये कधी. त्यांच्या गुणांचं स्मरण करा, माता पितांच्या गुणांचं स्मरण, की अरे आई वडिलांनी, आता मी बघा तुम्हाला कधी, माझ्या वडिलांनी मला मारलं, माझ्या आईने मला लहानपणात मारलं, कान धरला, फटके दिले, चांगला बनलो आपण, कृतज्ञ आहोत आपण. बिलकुल. भगवंत भिक्षूंना का सांगितलं का की मायबापाची परवड करा? भिक्षूला सुद्धा सांगितलं विनयपीठका, मी तुम्हाला मागे सांगितलं, मी भिक्षूला देखील सांगितलं की मायबापाचे समर्थ नसेल तिकडे कोणी सेवा करण्यासाठी, तर तुम्ही सोबत ठेवा मायबापाला. भिक्षापात्राचा अन्न, भिक्षापात्रातील अन्न जर कोणाला देऊ शकतात भिक्षू, तर एक तर दुसऱ्या कोणा भिक्षूंना, नाही तर आई वडील, तिसरं कोणीच नाही. एवढं श्रेष्ठत्व आई वडिलांचं आहे. आपले लोक काही काही अज्ञानी आहे की भिक्षूला मायबापन हे ते काय करायचे, बिलकुल ते लोक अज्ञानी आहे. मी नेहमी सांगत असो, धम्माचा अभ्यास करा. बुद्धांनी परवड केलेली नाही आहे मायबापाची, माता पितांची. भगवान तर म्हणाले माता पिता गृहस्थ लोकांच्यासाठी अर्हत आहेत. दूषित भाव नसतो ना लेकरांच्या बद्दल. बायको तरी नवऱ्याला शिव्या देऊ शकते, नवरा तरी बायकोला शिव्या. शिव्या काय बापा, मार फटके देते, बोट मोडते. आम्ही पाहिलं लहानपणी बापा लोकांकडे, मोडते का नाही बोट. त्या दिवशी मागे तुम्हाला सांगितलं, दारू पितर सुधरत नाही, फटके द्यायची ती बाई. बदला घेतला ना हो, आणि घेते रोजच्या रोज बदला. आणि सकाळी मग खाली मान घालते. काय म्हणेल आता सकाळी दारू उतरल्यावर याच असं होते कधी कधी. कालच एका ठिकाणी वावीस डायरेक्टच बोललो बघा, एका ठिकाणी काल परवा. आता आम्ही बसलो असे पहा, आणि एक जण म्हणे भंतेजी यांना काहीच कळत नाही म्हणे. म्हटलं हा, काहीच कळत नाही? एवढे वर्ष लग्नाला, किती वर्ष झाले म्हटलं तुमचे? 25-30 वर्ष झाले असेल. 25-30 वर्ष सोबत राहून म्हणता सगळं वेल मांडवाला गेली तरी पण काहीच कळत नाही. आता सांगा बरे काय काय बोलण्याची पद्धत. मी म्हटलं याच्यानंतर बोलू नका तुम्ही कधी. अरे बघा ना, तुम्ही विचारता करा याच्याबद्दल. सांगा सर, बरोबर आहे का हे? असं काहीच समजत नाही म्हणजे 25 वर्ष झाली लग्नाला.
काहीच समजत नाही म्हणजे. तर भगवान बुद्ध म्हणाले की असं नाही, तर आईवडिलांच्या गुणांचं स्मरण केलं पाहिजे आपण. का आईवडिलांनी आपल्याला मारलं तरी बा मला मारलं म्हणून मी चांगलं बनलो. मला धाक होता आईवडिलांचा, बापाचा, आईचा, म्हणून मी चांगलं बनलो. आणि खरंच बनतो ना तसं. काय म्हणता बापा, आमचा स्वानुभव आहे, तुमचाही असेल. तर आई वडिलांच्या ऋणांमध्ये राहिलं पाहिजे सदैव. काय म्हणतात भगवान, आई वडिलांच्या ऋणांमध्ये राहिलं पाहिजे. त्यांचे ऋण आहेत ना आपल्यावरती. बघा, सुरुवातीला भगवान बुद्ध म्हणाले विश्वासू असायला पाहिजे माता पित्यांसोबत. आपण लक्षात ठेवा, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहे. माता पित्यांच्या सदैव विश्वासू असायला पाहिजे, विश्वासात असायला पाहिजे आपण. त्यांना पूर्ण खात्री असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे की माझा पोरगा चोरी करू शकत नाही. आतून वाटलं पाहिजे, नाही तर ते चोरी केली तरी असं दाबून ठेवणारे मायबाप ती नाही गोष्ट. आतून वाटलं पाहिजे आपल्या स्वभावामुळे माझा पोरगा हत्या करू शकत नाही, माझा पोरगा चोरी करू शकत नाही, मी त्याला ओळखतो, मी त्याला चांगले संस्कार दिले. नाही तर करू नये, नाही केलं म्हणत असेल तर ते मायबाप मूर्ख. हे पण सांगतो मी तुम्हाला. म्हणजे ती विश्वासाची पात्रता आपण आपल्या अंगी निर्माण केली पाहिजे. म्हणजे आई वडिलांसाठी आपण विश्वासू असायला पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे माता पित्यांच्याबद्दल. तिसरी गोष्ट, त्यांच्या गुणांचं स्मरण केलं पाहिजे. त्यांनी आमच्यासाठी हे केलं, त्यांनी आमच्यासाठी ते केलं, त्यांनी आम्हाला जन्माला घातलं, चांगले संस्कार दिले, लोकांच्या सोबत जाऊ दिलं नाही, इकडं जाऊ दिलं नाही, तिकडं जाऊ दिलं नाही, हे चांगलेच तर गुण आहेत. आणि त्यांच्या ऋणांमध्ये आपण सदैव राहायला पाहिजे. त्यानंतर सांगितलं बघा, माता पिता, भगवंत एवढं पण सांगतात की माता पिता जरी एखादं चांगले नाही, समजा आता काही काही होते असं गणित बिघडत, असं पण आहे तसं पण आहे. काही काही माता पिता बरोबर नसतात, आई वडील म्हणून काही लोक बरोबर नसतात. पाहतो ना आपण, कोणते कोणते कामं करायला लावतात पोरांना, पोरींना मायबाप करायला लावतात का नाही. काय काय करायला सांगतील विचारूच नका तुम्ही. जगात न्याऱ्या न्याऱ्या तरे तरेचे लोक आहेत, न्यारे न्यारे लोक आहेत जगात. असं समजू नका म्हणाले भगवान बुद्ध की एखादं कोणतं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात कोणी वाईटच नाही. समजते तुम्ही? असं एखादं कोणी व्यक्ती आहे, एखादा समूह आहे की त्या क्षेत्रात सगळेच वाईट आहे, असं बिलकुल नाही. वाईटही नाहीत सगळे आणि सगळेच चांगलेही नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार गुण प्राप्त झालेले आहे, बरे किंवा वाईट. तर भगवान बुद्ध आईवडिलांच्या बाबतीमध्ये म्हणतात की जरी त्यांनी आपल्याला चांगलं वळण लावलं नाही, समजा त्यांनी आपल्यासाठी प्रॉपर्टी कमवली नाही, समजा, तर बऱ्याच मुलांना वाटतं की यांनी आमच्यासाठी काहीच केलं नाही, आम्ही काय करावं. भगवान बुद्ध म्हणतात जरी त्यांनी आपल्यासाठी प्रॉपर्टी वगैरे कमवली नाही, जरी त्यांनी आपल्याला शाळेमध्ये घातलं नाही, समजा, तरी सुद्धा तुम्ही असा कधी विचार करता कामा नये की आमच्यासाठी काहीच केलं नाही, आम्हाला काहीच दिलं नाही. तरी सुद्धा तुम्ही त्यांचे ऋण म्हणून त्यांच्या उपकारातच राहिलं पाहिजे, त्यांची सेवाच केली पाहिजे म्हणाले भगवान बुद्ध. आणि त्यासाठी भगवान बुद्ध म्हणाले की आई वडिलांची कडी खांदी ठेवून इकडे आईला इकडे वडिलांना असं जरी जीवनभर, हे कावड आहे की नाही, कावड यात्रा आणि ते श्रावण बाळ निघाला काशीला, हे आहे का नाही, हे तर हे बा बुद्धिझमचीच कॉपी आहे, कॉपी एडिट पेस्ट आहे सगळीकडे. आता बोललं तर लोकांना फार वेगळं वाटते, पण बघा तुम्ही, आता हे तुम्हाला याची लिंक लावून देतो तुम्हाला. भगवान म्हणाले की माता पितांची सेवा करण्याचा भाव समजा कोणामध्ये असा निर्माण झाला की माता पितांचे अनंत उपकार आहेत आणि एका खांद्यावरती वडिलांना आणि एका खांद्यावरती आईला ठेवतो आणि मल मूत्र खांद्यावर ठेवूनच करतो. म्हणजे एवढी सेवा जर कोणी करतो असं म्हणत असेल आणि करत असेल तर भगवान बुद्ध म्हणाले तरी सुद्धा कोणी आई वडिलांवर उपकार करू शकत नाही किंवा त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. सांगा. आणि हे जे चाललंय की नाही मग खांद्यावर घेऊन घागरी कावड, हे त्याचं प्रतीक आहे. एका याच्यात आईने एका याच्यात वडील, असे कुठं नेऊ नका म्हणाले भगवान बुद्ध. कावडमध्ये ठेवून नाही तर तुम्ही धराल काठी, नाही तर लोखंडी पाईप, एका तराजूतून मायला आणि एका तराजूतून बापाला, आणि तिकडं नेऊन आलो डुबकी मारून आलो की झालं, पाप धुतलं.
पाप बीप काही धुतल्या जात नाही, तुम्हाला सांगतो. पाप बीप काही धुतल्या जात नाही. आई वडिलांची सदैव सेवाच केली पाहिजे, ते भलेही कसेही असेल असं भगवंताने सांगितलं. त्यांनी आपल्याला जीवन दिलं आहे. का ऋणात राहिलं पाहिजे? त्यांनी हे जीवन दिलं आहे आपल्याला. किती उपकार असतात बघा लोक आई वडिलांचे. शिक्षण दिलं, कपडा लत्ता दिला, पोटाला चिमटा घेतला, आपल्याला भाकरीतली भाकर देतात आपल्या, काय का. मी लहान होतो तेव्हा धिरडे वगैरे आई अशी पावसाळ्याचे दिवस असेल तर कधी बनवायची, किंवा जे काही स्वयंपाक बनवायचे तर खेळायला वगैरे जायचो आपण. आणि खेळून येऊन बसलो चुलीजवळ की आई स्वयंपाक करायली असायची. हालाकी ती पण आता समजते, हालाकी ती पण उपाशीच असायची, पण ती जे काही जेवण बनवलं आहे मस्तपैकी, पुऱ्या असतील, पोळ्या असतील, जे काही असेल धिरडे वगैरे, त्या ताव्यावरून दुरडीमध्ये टाकलं की ते गरम गरम ते हातानच बापा मोडून खामा. तुमच्या बरोबर झालं असेल, असं झालं की नाही? नाही झालं तुमच्या बरोबर? तुम्ही तर माणूस हलवत नाही, तुम्ही विचारातच पडले तुम्ही. अहो, आई म्हणजे आई असते, दुधावरची साय असते. आई समान या जगात कोणी नाही. तुम्हाला किती जीव असतो, किती असतो का नाही जीव. बिलकुल स्वतः उपाशी राहील, तहान जर लागली तिला स्वतःला, आणि जर कुठे पाणी भेटलं तर अगोदर कोण पाणी पिते? अगोदर बाळ पाणी पिते आणि त्याच्या उष्ट पिते. आणि आपल्याला म्हणावं आता म्हातारं झाल्यावर, एक घोट पितो का बापू? बापा ग्लास धुवून घे म्हणते. हाय कृतज्ञ आपण? आहे का? करतो बरोबरी करू शकते कोणी? कोणी बरोबर करू शकतो. सोन्याच्या महालात ठेवणं वेगळं, चांदीच्या महालात ठेवणं वेगळं, मोठ्या बंगल्यामध्ये ठेवणं वेगळं. तुम्ही कुठे ठेवता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कसे ठेवता हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही बंगला बनवलाय की नाही हे फारसं महत्त्वाचं नाही त्यांच्यासाठी. आईवडिलासाठी त्यांना बंगला बिंगला काही नसते महत्त्वाचं. तुमची वाणी जर त्यांच्या प्रति प्रेमाची असेल, आपुलकीची असेल, जिव्हाळ्याची असेल, जसे मायबाप आपल्याला लहानपणी विचारतात पुन्हा पुन्हा, बापू भूक लागली काय काय करून देऊ का, थकला का हातपाय दाबून देऊ का, आपल्या मनात तसा भाव कधीतरी आला पाहिजे. येते का? मुख्यच बसले तुम्ही, काय येईल हो? हे स्वार्थाचे धनी, फक्त म्हणायला बसले माझ्यासाठी काय केले. आणि तू काय केलं बापू? काय केलं तुम्ही? कधी दाबलं का खरंच आईचं डोकं? खरंच सांगा तुम्ही, म्हणजे तुम्हीच नाही बापा, हे सगळ्यांनाच बोलतोय मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून. कधी आईला जवळ घेतलं का? असं आईला विचारलं का कधी काही, आई चालते का बाहेर कुठं फिरायला घेऊन जाऊ का, तुझं काही दुखते का, हातपाय दाबून देऊ का, तुला जरा मालिश करून देऊ का, मसाज करून देऊ का? असे फार दुर्मिळ लोक असतील असे करून देणारे. नाही तसं नाही, पण दुर्मिळ लोक असतील असे. पण 99% लोक तर मला वेळच नाही, मला ड्युटीला जायचं, मला ऑफिसला जायचं, आणि फलानं काम. अरे काय करतो तू इथे काम करून? घरातल्या माणसांना सुख देऊ शकत नाही, काय करतो ते काम करून? काय करतो त्या पैशांच्या गड्ड्याला, काय करतो त्या सोन्याला? म्हणते मी आईला ते काय काय घेतलं, म्हणजे ते असं ते पानं काय राहतात, चांगलीच गोष्ट आहे, घेतलं तर ते घे बापू, आणि त्याच्या व्यतिरिक्त सेवा कर. काय करतो ते सोनं चांदी माणिक मोती घेऊन? नुसतं काय करतो लोकांना दाखवण्यासाठी? मी आईला पण करतो बरं. काय करतो? सोनं चांदी? अरे बापू दवाखाना कर, हातपाय दाबून दे, जवळ बस, जरा प्रेम कर, आपुलकी दाखव, जिव्हाळा दाखव. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले पाहिजे जिवंतपणी. तू काय करतो एवढे मोठे अश्रू गाळून मेल्यावर? जिवंतपणे तिच्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजे तुम्ही जवळ बसल्यावर. तिचा ऊर दाटून येते, आनंदाश्रू येतात आईच्या डोळ्यात. तुम्ही कधी पाहिले असतील बापाच्या डोळ्यामध्ये? ते आनंदाश्रू आले पाहिजे जिवंतपणामध्ये. तो मेल्यावर माय बाप अश्रू गाळून काय करतात त्या अश्रूला? काय होणार त्या अश्रूने? आणि म्हणून भगवान म्हणाले त्यांनी आपल्याला जीवन दिलाय हे कायम लक्षात ठेवा. त्यांनी आपल्याला जन्म दिला हे कायम लक्षात ठेवा. त्यांनी आपल्याला संस्कार दिले हे कायम लक्षात ठेवा. बोलायला कोण शिकवते? कोण शिकवते बोलायला? बाबा म्हण बाबा, बाळा बाबा म्हण बरं, बाबा. किती दिवस शिकवता तू? आणि बोलल्या बोलल्या सांगता बाबा म्हणते बरं, पप्पा म्हणते बरं, आता आई म्हणते बरं, आता मामा म्हणते बरं. शिकवता की शिकवता की नाही? किती आनंद होते तुम्हाला?
आनंद गगनात मावत नाही तुमचा. भगवान बुद्ध म्हणाले म्हणून त्यांनी संस्कार दिले. चालायला कोण शिकवते आपल्याला? आईच शिकवते. आई वडील शिकवतात ना चालायला, बोटायला धरून. एक पाऊल टाकला की साऱ्या दुनियेला सांगते, एक पाऊल टाकला बरं, उचलला बरं एक पाऊल. और बसल्यावर म्हणते बाळ बसू लागलं बरं. और बसून काय असं पालथं पडते तर म्हणते बाळ पालथं पडलं म्हणते स्वतः. किती आनंद आहे याच्यामध्ये. तुम्हाला सगळ्याला औलादी असतील, विचार तर करून पहा. आई वडील किती आनंद, तुम्हीच किती आनंदी होता तुमच्या लेकराच्यामुळं. मग ज्या अर्थी तुम्ही आनंदी होता तुमच्या लेकरांच्यामुळं, ते विचार तर करा. मागे तुम्हाला एक घटना सांगितली बघा, आत्ताच काही दिवसांपूर्वी एक गोष्ट सांगितली तुम्हाला बाजारामधल्या. त्या तुम्हाला नाही सांगितलं, मारुती पेठला सांगितलं त्या मेहकरकडे. तुम्हाला पण येऊन सांगितली मी इथून. काही काही गोष्टी अशा असतात की मी ते पुन्हा पुन्हा सांगतो. कशासाठी? तर त्या मोटिवेशनल असतात, प्रेरणादायी असतात. असं कोणी समजता कामा नये, नाही तर कोणाला टेन्शन यायचं, बापा मी पालन पोषण करत नाही, अजून काय सांगतो बनतील ते सांगतो. लागल्या तुम्हाला गोळ्या सुधरा, ठीक आहे ना, काही हरकत नाही. आई क्षणात माफ करू शकते, वडील क्षणात माफ करू शकतात. जर झाल्या चुका तुमच्याकडून तर ठीक आहे ना, जो हुआ सो हुआ, इसके आगे मत होने दो गलतियां. जा आईजवळ, जा वडिलांजवळ, बोला, भेटा. तुमच्याकडे इकडे जर आणू शकत नाही, येऊ शकत नाही तर तुम्ही जा ना मग गावाकडे. काय फरक पडते? महिन्याला जा, 2 महिन्याला जा, भेटा. भावाकडे राहत असेल, तुमच्या घरी राहत असेल आई, तर भेटा ना. काय फरक पडते? तिला बरंच वाटेल. हो, बरं वाटते की नाही? अरे किती आनंद होत असेल तुम्हाला, काय सांग. तर भगवान बुद्ध म्हणाले की त्यांनी जन्म दिला, जीवन दिलं, संस्कार दिले, हे कधी विसरता कामा आहे. त्यानंतर सांगितलं बघा की कसे उपकार असतात माता पितांचे, की आपण कल्पना केली पाहिजे कधी की अनेक इथे असे काही मायबाप असतात की बाळाला जन्माला येऊ देत नाहीत. काय म्हणतात त्याला ते? हां म्हणजे बाळाला जन्माला येऊ देत नाहीत ना, गर्भात असतानाच त्या बाळाला मारून टाकतात का नाही? मारून टाकतात. आपण धन्यवाद मानले पाहिजे त्या मायबापांचे की आपला नंबर त्या बाळाच्या जागी नाही लागला. विचार तर करून पहा थोडासा. हे विहार पाहिलं असतं का? धम्मदीप बुद्ध विहार. बंगल्यात राहू शकले असते का तुम्ही? नोकरी करू शकले असते काय? शहरात येऊ शकले असते काय? किंवा जो काय बोलबाला आहे तुमचा आता असता काय? जे माता पिता कोणत्याही कारणास्तव आपल्या गर्भातल्या बाळाला मारून टाकतात, त्या बाळाच्या ठिकाणी आपण असतो तर कल्पना तर करून पहा. आहे की ना? गोम याच्यामध्ये बघा कशी गोम आहे, कशी विशेषता आहे. भगवान म्हणाले त्यामुळे आपण धन्यवाद मानले पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की आपण मायबापामुळे जिवंत आहोत, ही दुनिया पाहतोय. त्या मरणाऱ्या बाळांमध्ये आपला नंबर लागला नाही. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही गव्हर्नमेंटचा आकडा काढा, महापालिकेचा आकडा काढा, आणि काही काही तर आकडे पण नसतील, असे कितीतरी बाळं, कितीतरी अर्भक मारून टाकल्या जातात, पोटामध्येच टाकल्या जातात की नाही. आपला त्याच्यात नंबर नाही लागला, म्हणून मायबापाचे आपण धन्यवाद मानले पाहिजे. त्याही काळामध्ये मारत असतील ना लोक, जास्तीचं झालं म्हणून किंवा अजून कोणतं काय काय म्हणून मारून टाकत असतील. आणि त्यामुळे त्यानंतर सांगितलं बघा की धन्यवाद मानले पाहिजे मायबापाचे की आपल्याला मायबापाने जन्माला घालून बेवारस नाही केलं. हां, आता आहेत की ना लेकराचे बेवारस? कोणी उकरड्यावर टाकून देते, कोणी कचरा कोंडीवर टाकून देते. आपला जीवक मागे सांगितलं तुम्हाला, वैद्य जीवक शालवती त्या वेशेनं जन्माला घातलं आणि कोण काय म्हणेल म्हणून रस्त्याच्या कडेला ठेवून दिलं. भगवंताच्या काळातली घटना तुम्हाला सांगतो. आजही अशा घटना घडतात, बातम्या पाहत असाल तुम्ही. कचरा कुंडी जवळ, जंगलामध्ये, रस्त्यावर बाळाला फेकून दिले. जिवंत बाळ पोत्यामध्ये, गोणीमध्ये जिवंत बाळ सापडलेले आहे. तुम्हाला काय सापडले? कितीतरी अनाथाश्रमामध्ये असे कितीतरी लेकरं पडून आहेत. तुम्हाला माहिती आहे? तुम्ही कधी जात राहा बापा, आम्ही जातो अनाथाश्रमामध्ये, जात राहा, पाहत राहा, वृद्धाश्रमामध्ये जात राहा, जाणीव होईल तुम्हाला जीवन काय आहे. कधीतरी वृद्धाश्रमात जाऊन खरंच पाहत राहा. तुमचा मुलगा भाऊ म्हणून सांगतो तुम्हाला, कधीतरी अनाथाश्रमामध्ये जाऊन पाहत राहा की ते लेकरं कसे जगत असतील, की मायबाप असूनही ते लापरवाही, काय म्हणतात त्याला, बेवारस आहेत, है ना.
मायबाप आहेत ना, त्यांच्या एन्जॉय करत असतील मायबाप कुठेतरी, आणि लेकरं तिथे बेवारस आहेत ना. वृद्धाश्रमातल्या मायबापाकडे पहा. आम्ही काल परवा तुम्हाला सांगितलं, जाऊन आलो. नेहमी जातो आपण वृद्धाश्रमामध्ये. सगळे मायबाप आहे आपले, कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, सारे लोक आपले मायबाप आहे. भगवंताची शिकवण आहे. असं थोडी आहे की बौद्ध समाजातलेच मायबाप तुमचे. सारे लोक आपले मायबाप आहे. साऱ्या बहिणी आपल्या बहिणी आहे. सगळे भाऊ आपले भाऊ आहे. प्रेम द्यायला शिका, खुश राहायला शिका. नेहमी सांगतो आपण, हे जे रिपीट करतो ना, बोलतो ना आपण, हे आपल्याला आवडते रिपीट करायला, बोलायला. ह्याची गरज आहे समाजाला. त्या दिवशी गेलो वृद्धाश्रमामध्ये, हितगुज करत असतो, बोलत असतो, तब्येत वगैरे कशी आहे, बरं आहे का. रडतात लोक, डोळ्यात पाणी येते त्यांच्या. कोणी नाही बा, तुम्ही पण तर संन्याशीच आहे ना, आले आमच्याकडे नाश्ता घेऊन, आले आमच्याकडे जेवण घेऊन, आले आमच्याकडून फळं घेऊन. असे मायबाप आहेत की नाही. तुम्ही धन्यवाद माना की तुमच्यावर तशी वेळ आली नाही. तुम्ही धन्यवाद माना त्या लेकरांकडे बघून, अनाथ आश्रमातल्या, की आपल्यावरती वेळ आली नाही. मायबापाचे उपकार आहे. काय झालं मायबापाने शेती नाही घेतली, काय झालं मायबापाने नोकरी नाही केली, काय झालं मायबापाने घर बांधलं नाही, पण आपल्याला मरू तर दिलं नाही. स्वतः दवाखान्यात गेले नाही, पण आपल्याला दवाखान्यात दाखवलं ना. दाखवले असते का नाही. किती काळजी, प्रत्येक बाबतीमध्ये काळजी आहे. सगळ्या बाबतीमध्ये मायबाप लेकराची काळजीच करतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की धन्यवाद माना त्यांचे, की आपल्याला त्यांनी उकिरड्यावर बेवारस फेकून दिलं नाही. जन्माला घातल्यानंतर भगवान बुद्ध म्हणाले धन्यवाद माना त्यांचे, की आपल्याला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं नाही. शिक्षण दिलं नाही का, प्रॉपर्टीचे हकदार बनवलं. तर हे उपकार आहेत. स्वतःचं सुख दुःख कधी पाहिलं नाही, पण आपल्या सुखदुःखामध्ये सदैव ते आपल्यासोबत राहिले आणि राहतात. आम्ही पाहतो ना, लेकरं जेव्हा बिचारे कधी हॉस्पिटलमध्ये वगैरे असतात, किंवा कोणी आजारी असतात, कोणाचे लेकरं, मायबापाशी एकदम तगमग होतात. मायबापाशी भाकर गोड लागत नाही त्यांना, जेवण गोड लागत नाही त्यांना, परेशान असतात ते. काय करू म्हणतात, माझ्या बाळाला बरंच नाही म्हणतात का नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. म्हणून आईवडिलांवर श्रद्धा ठेवली पाहिजे. काय ठेवली पाहिजे. श्रद्धा ठेवली पाहिजे. त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. सदैव मान सन्मान करा, आदर करा त्यांचा. नेहमी त्यांना प्रसन्न ठेवा, खुश ठेवा. जसं पत्नीसाठी तुम्ही काहीतरी सरप्राईज घेऊन जाता का नाही, जात असाल ना मग, तुमची गोष्ट. आणि तुम्ही सरप्राईज कधी आमच्या बाबांना, दादांना, भावांना देत असाल. जसे पत्नीने पतीला सरप्राईज देत असता, कधी कधी देत असाल, आईलाही सरप्राईज देत राहा, वडिलांनाही सरप्राईज देत राहा. फार आनंद होतो. तुम्ही करून तर पहा. आम्ही तर इमॅजिनच करतो, तुम्ही करून तर पहा. लय आनंद होईल बघा. तुम्ही कधीतरी साडी घेऊन तर जा. तुम्ही तिच्याकडे लाख साड्या असतील, पण तुम्ही साडी तिला न सांगता तिच्या आवडीची घेऊन तर जा. तिला जे आवडते, त्याला जे आवडते, बापाला, आईला जे आवडते, बिलकुल न सांगता सरप्राईज देऊन तर पहा, नेऊन तर पहा. अगोदर आपल्याला जवळ घेते ना, असं करते. तुम्हाला केलं की नाही, कधी करते का नाही. आपल्याला केलं असं आईला लहानपणामध्ये. आई असते, तुम्हाला सांगतो. सरप्राईज देत राहा माय बापाला. अहो हाच तर धर्म आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणाला वाटत असेल हा काय धर्म, हाच धर्म आहे, मी तर सांगतो. तुम्ही लाख पूजा पाठ करत असाल, लाख बुद्धगयेला जात असाल, लाख ध्यान शिबिरं करत असाल, श्रामणेर बनत असाल, श्रामणेरी बनत असाल, विधी करत असाल, कोणाचे लग्न लावून देत असाल, मोठेपणानं तोंड घेऊन सांगत असाल, आणि मायबापाची परवड करत असाल, तर तुम्ही झिरो आहात. बिलकुल तुम्ही धार्मिक नाही आहात, बिलकुल तुम्ही ध्यानी नाही आहात, बिलकुल तुम्ही दानी नाही आहात, बिलकुल तुमच्यामध्ये मंगल मैत्री नाही आहे. तुम्ही लाख असं बसत असाल, तुम्हाला वाईट वाटत असेल हरकत नाही, पण मी सांगतो तुम्हाला, भगवंताची धार्मिकता याच्यात आहे. पराभव सुत्तातही ही गाथा टाकली माता पित्यासाठी, आणि महामंगल सुत्तातही गाथा टाकली माता पित्यासाठी. जर याच्यात धर्म नसता तर दोन दोन सुत्तात हे वर्णन केलं नसतं भगवंतानं. आपल्या केलं असतं काय. ज्यांना वाटते ध्यानच म्हणजे धर्म, ज्यांना वाटते दानच म्हणजे धर्म, ज्यांना वाटते वंदना म्हणणे म्हणजेच धर्म, ज्यांना वाटते परित्राण करणं म्हणजेच धर्म. कशाचं काय. असे लय लोक पाहतो आम्ही.
समाजामध्ये ज्यांना मान सन्मान, साहेबन मॅडमन 10 लोक मानतात आणि 4 लोक मानतात, आणि कोण फलाण्याचा अध्यक्षन, फलाण्याचा उपाध्यक्षन, कोणता सेक्रेटरीन, कोणता काय बाया माणसं, आणि घरी मायबापाला त्रास देतात. कुठं आहे तुमची धार्मिकता? कोणत्याही समाजाचे लोक आहे, आपल्या चॅनलवरून सगळ्यांनाच बोलतो आपण. हिंदू लोक असतील ते देवदेव करत असतील, तुपाचा दिवा जाळत असतील, स्वतःला म्हणत असतील मी वारकरी आहे, मी फलाना आहे, मी बिस्ताना आहे, गुरुवार धरतो शुक्रवार. झिरो आहात तुम्ही जर मायबापाला दुखवत असाल तर. तुमच्यामुळे मायबापाच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील, तुम्ही झिरो आहात तुम्ही बिलकुल. कसल्या अध्यक्षन, कसला सेक्रेटरीन, कसला आमदारन, कसला खासदार, कसला नगरसेवक, कसला सरपंचन, कसला सदस्य, आणि कसलं काय. बिलकुल तुम्हाला लोक साहेब म्हणत असतील, मॅडम म्हणत असतील, तुमच्या पाया पडत असतील, पण जीवनामध्ये तुम्ही झिरो आहात, शून्य आहात. जर तुम्ही मायबापाला दुखवत असाल, जर तुम्ही मायबापाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणत असाल, तर भगवंताच्या उपदेशाच्या नुसार तुम्हाला मी सांगतो तुम्ही झिरो आहात. ऐकणाऱ्यांना हे वाईट वाटत असेल, पण याच्यात सत्यता आहे. सांगा ना तुम्ही, धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय होते? धार्मिक म्हणजे काय? कशाला म्हणतात धार्मिक? पंचशील पालन केलं म्हणजे किंवा पंचशीला म्हटलं म्हणजे काय धार्मिक होते माणूस? भगवंतानं हे सुद्धा इन्क्लूड सांगितलं आहे त्याच्यामध्ये. लक्षामध्ये तुम्ही सिरियस झाले, पण सिरियस होण्यासारखीच गोष्ट आहे. तुम्ही मायबाप आहे म्हणून हक्कानं बोलतो आपण. हे घराघरात दिसते मला गेल्यावर, नजरेहून ओळखतो आपण लोकांना. आईकडे पाहताना नजर कोणाची कशी आहे ओळखतो आपण बरोबर. बापाकडे पाहताना नजर कोणाची कशी आहे ते आपल्याला समजते लगेच. स्वभाव कसा आहे आपला. काय करतात तुमच्या त्या धार्मिक म्हणण्याला अर्थ नाही हो. भगवान बुद्धांनी उगीच भिक्षूला परवानगी दिली का? तुम्ही विचार तर करा. मायबापांचं श्रेष्ठत्व किती आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, भगवान बुद्ध म्हणाले सदैव मान सन्मान करा, आपल्या आईवडिलांचा आदर सत्कार करा, त्यांचं मन कधी दुखवू नका. जे लोक स्वतःला पुण्यवान समजतात, धार्मिक समजतात, पूजापाठ करतात, जर ते मायबापाचं मन दुखवत असतील तर झिरो आहे. मुसलमान लोक म्हणत असतील मैं हाज को जाके आया, मदीना को जाके आया, और खुद के माँ बाप के आँखों में वो अगर वो आंसू लाता है, उसके वजह से उसके माँ बाप के आँखों में अगर आंसू आते हैं, तो वो इंसान, वो मुसलमान झीरो है, फेल है ज़िंदगी में. कोई जैन हो, कोई हिंदू कहने वाला हो, कोई बौद्ध हो, या कोई ईसाई हो, और कोई हो, जो कोई इंसान मनुष्य ऐसा कहता है या ऐसा समझता है कि मैं बहुत धार्मिक हूँ. जर कोणी मुसलमान म्हणत असेल की मी 5-5 वेळा नमाज अदा करतो, कोणी हिंदू म्हणत असेल माझ्या घरातला तुपाचा दिवा मी विझूत देत नाही, परिपाठ करतो, सकाळी संध्याकाळी परिपाठ करतो, हरिपाठ करतो. कोणी जैन म्हणत असेल मी खूपच माझ्या गुरुची सेवा करतो, दिगंबरांची, श्वेतांबरांची. कोणी आपला बौद्ध म्हणून घेणारी, कोणी माझी आई, कोणी माझे बाबा, कोणी माझे भाऊ बहीण म्हणत असतील मी रोजच विहारात जातो आणि रोजच ध्यान करतो, लय शिबिर केले. पण जर कधी असे लोक आई वडिलांची सेवा करत नसतील तर आहोत आपण धार्मिक? तुम्हीच सांगा. रॉंग आहे मी हे बोलतोय? रॉंग आहे? कसं रॉंग राहील? आणि म्हणून तुम्हाला मी शेवटी सांगतो बघा, एक दृष्टांत. आता तुम्ही सिरियस झालेला आहात आणि जीवनामध्ये काही बाबतीत सिरियस झालंच पाहिजे. जीवनामध्ये काही बाबतीमध्ये सिरियस झालं पाहिजे. तुम्हाला दृष्टांत नाही आहे हा, आजचा दृष्टांत नाही आहे, आजची सत्य कथा आहे. तुम्हाला मी सांगतो की जे आईनं, अशा बऱ्याच आया आहेत माझ्याकडे येतात, मन मोकळं करतात, बोलतात. त्या आईची घडलेली हकीकत सांगतो. माझी एक आई आहे तुमच्यापैकी, ती दर महिन्यामध्ये मला भेटायला येते, दानही देते, आणि तिची अट आहे फक्त की मी आपल्याकडे येते, आपल्याला दान देते, हे कोणाकडेही बोलू नका. म्हणून तिचं नाव न घेता मी हे बोलतो की तुम्हाला जीवनाचा अर्थ कळेल. की ज्या लोकांना वाटते की मुलं आमचे, घर आमचं, शेती आमची, फलानं बिस्तानं काय जे असेल ते. तर बघा, एक माझी आई आहे, शिक्षिका आहे जिवंत आता, ती ऐकते आता. शिक्षिका आहे, तिचे मिस्टरही म्हणजे बाबा वारले, बाबाही शिक्षक होते.
इथेच गावाकडून आले. प्रचंड हालाखीचे दिवस होते गावाकडे. गरिबी, 18-20 दारिद्र्य त्या काळामध्ये. आता माझ्या आईचं वय आहे, ज्यांच्याबद्दल मी सांगतो आहे, 70-75च्या घरामध्ये असेल वय आईचं. बाबा गेले 15 वर्ष झाले बाबांना जाऊन. आणि आता आई राहतात. पोरीचं घर आहे. पोरगी चांगली इंजिनियर आहे. तिचा नवरा पण इंजिनियर आहे. तिचा स्वतःचा बंगला आहे आणि तिच्या बंगल्याच्या थोड्या अंतरावर रूम करून आई राहते आत्ता सध्या. नेहमी येते माझ्याकडे फोन करू. डायबिटीज आहे, BP आहे, थकली आहे. आणि जेव्हा सुरुवातीला आली माझ्याकडे तेव्हा आली तर ते आपले प्रवचन ऐकत होती. शिक्षिका होती ना, तर समजते मोबाईल वगैरे हँडल करता येते. तर सुरुवातीला आली बा आणि फार खुश, एकदम चेहऱ्यावर प्रसन्न भाव. आज बघा जाफराबाद काय अजून कोणतं गाव, भोकरदन, जाफराबादवरून माझ्या 3 आया आल्या होत्या. अशिक्षित, एक वाघ आई, एक हिवराळे आई आणि एक आढावे आई भेटायला मला STनं आल्या जाफराबादवर. फोन करून मी फोन करतच आहे तुम्हाला बोल, आईकडं आपल्या ताईकडे डोंगरे ताईकडे होतो मी तेव्हा. तर भेटायला आल्या, जाम खुश. मी म्हटलं बाबा तुम्ही कशा आल्या, शिकल्या नाही काय नाही. भंतीजी म्हणे बापा यूट्यूबवरून प्रवचन ऐकतो आणि तुम्हाला भेटायचं पाहायचं होतं तर आलो. येऊन गेल्या, त्या वाट पाहत बसल्या होत्या. तर माझ्या त्या आईबद्दल सांगतो. तर आई आली प्रसन्न, एकदम खूपच खुश. मुलीसोबत आली होती, जी मुलगी इंजिनियर आहे, इथंच राहते. तर तिच्यासोबत आली, वंदन केलं, फुलं आणली, मोठ्याच्या मोठे पुष्पगुच्छ आणला माझ्यासाठी पहिल्यांदा भेटायला. म्हणे तुम्हाला याच्यावरूनच पाहत होतो म्हणे भंतेजी, आता प्रत्यक्ष भेटायचं आहे आणि दान द्यायचं म्हणून मी आले म्हणे. आणि माझा संकल्प आहे जोपर्यंत मी जिवंत असेल मला पेन्शन भेटते आणि माझा काही खर्च जास्त नाही म्हणे, फार कमी खर्च आहे म्हणे माझा. रूमचं भाडं होते म्हणे आणि जेवण खावण्याचा काही विषय नाही. मी मेस वगैरे लावली तर जेवण येते म्हणे मला थोडंसं जे काय, पण माझी उर्वरित पेन्शन जी काही आहे ती मी तुम्हाला देत राहणार आहे. तर मला वाटलं बा आता ते बॅकग्राऊंड मला काहीच माहिती नव्हतं अगोदरच. तर बा मी बसा म्हटलं, त्यांना बसल्या, मग चर्चा झाली. तर मग दान देताना वगैरे मी विचारपूस केली, आई तुम्ही काय करता, बाबा काय करतात वगैरे वगैरे. आणि सगळं काय म्हटलं खुशाल आहे ना, व्यवस्थित आहे ना, मुलगा वगैरे व्यवस्थित आहे, सुनबाई वगैरे व्यवस्थित आहे का, असं म्हटलं की बापा आईनं हंबरडाच फोडला बोलता बोलता. अशी प्रचंड रडली बघा. सुरुवातीची गोष्ट सांगतो. तर बा मलाच कसं तरी झालं. आता कोणी रडते तर आपल्याला बरं वाटतं, आपण काय अर्हत थोडी आहे. आणि भावना असल्या पाहिजे माणसं. बिलकुल भावना असल्याशिवाय काय कळेल माणसं. काही लोक कठोर असतात, काही त्यांना भावना बिवना नसतात. आणि मग मला सांगितलं भंतेजी मला तुम्हीच आहात म्हणे फक्त. मला कसं तरी झालं ते ऐकून. म्हटलं बा लेकरू बाळ कोणी नसेल. तर मी म्हटलं तुम्हाला मूल बाळ नाही काय. तर म्हणे भंतेजी एक मुलगा आहे पण नसल्यासारखा आहे. नसता तर बरं झालं असतं. मी सुरुवातीला जे म्हटलं का नाही, नसता तर बरं झालं असतं म्हणे भंते. तुम्ही जर माझे पुत्र असते म्हणे ओरिजिनल, तर मी समजतो म्हणे की बा या जगात सर्वात सुखी आई म्हणजे मीच राहिली असते. पण तरीसुद्धा म्हणे मी तुम्हालाच सर्व काही मानते, तुम्हीच माझे पुत्र आहात म्हणे. ही माझी एक मुलगी आहे म्हणे, हिला मी इंजिनियर बनवलं म्हणजे माझ्या नवऱ्यानं मी. आणि दुसरा जो मुलगा आहे त्याला IIT इंजिनियर बनवलं म्हणे. शिकला म्हणे तो, IIT इंजिनियर झाला म्हणे. तो पुण्याला का कुठंतरी शिकायला होता. आणि शिकून मग त्याचं लग्न लावलं म्हणे. टोले जंगा पैसे जेवढे भेटले म्हणे रिटायरमेंटचे, सारा पैसा खर्च केला म्हणे लग्नावर. इंजिनियर पोरगी पाहिली म्हणे त्याच्यासाठी मुंबईची. लग्न लावलं म्हणे टोले जंग, मोठंच्या मोठं लग्न केलं म्हणे लॉनवर इथेच. आणि लग्न केलं आणि लग्न केल्यावर गेला, त्याला नोकरी लागली म्हणे मुंबईला. अगोदरपासून नोकरी होती मुंबईला. तर 6 महिने 1 वर्ष झाले म्हणे. तर तो नोकरी करत होता, तर अधूनमधून येत होता म्हणे. आता नोकरीला बायकोला तिकडेच होती म्हणे, त्यालाही नोकरी तिकडेच होती. तर मग अधूनमधून यायचा म्हणे. आता इकडं मी एकटीच होते बंगल्यामध्ये आणि ताई होतीच. तर मग एक दिवस आला म्हणे. एक दिवस आला आणि मला म्हणे की बा आता मला आई मुंबईमध्ये घर घ्यायचं, फ्लॅट घ्यायचं आणि फार महाग आहे, तू मला पैसे दे.
तर माझ्याकडे काय पैसे नव्हते म्हणून भंतीजी, आता जे पैसे होते ते लग्नात घातले म्हणे, उधळले म्हणे पैसे लग्नात. आता उधळतातच मायबाप, आताही पाहतो मी उधळपट्टीच आहे ना हो. त्या दिवशी मी हसता हसता बोललो, भंतीजीनं मला सांगितलं, भंतीजी म्हणे लग्नात गेलो तुम्हाला 100च रुपये दिले म्हणे आणि थाटमाट म्हणे असा लाखो रुपयाच. हसता हसता ते चर्चा झाली. भंतीजी म्हणे मला, मी म्हटलं बापा आता ते लोकांना तेवढंच कळते फक्त बा भंतीजी बस 100 रुपये दिले खुश राहा. तुम्हाला काय करायचे पैसे बा, असं कोणाला वाटते म्हणे. म्हटलं बा दिले असतील जाऊ द्या बा, सोडून द्या. नाही नाही म्हणे भंतेजी, ते फक्त सांगतो याच्यासाठी की बा लोक लाखो रुपयाची उधळण करतात तर काहून दान द्यावं काहून वाटत नसेल. म्हणलं नाही तर नाही, काय करावं बात, आपण काय भांडावं का बोलावं, काय करावं, आपण काय भांडू शकत नाही. तर मग ते आई म्हणे उधळले म्हणे पैसे, आता पैसे काहीच नाही म्हणे, पेन्शन येते. मग ते मी विचार केला म्हणे की बा आपल्याकडे काहीतरी राहिलं पाहिजे भविष्याच्या दृष्टिकोनातून. आणि आता तुमचे प्रवचन ऐकून तुमच्या प्रवचनातून डोळे उघडू लागले म्हणे, बाबासाहेबांनी एवढे अनंत उपकार केले म्हणे आपल्यावरती. आणि हे आता कळू लागलं म्हणे मला उतार वयामध्ये, रिटायरमेंट नंतर मला समजू लागलं जीवन. आणि जेव्हापासून मी ऐकू लागले म्हणे तुमचं प्रवचन वगैरे धम्मदेसना, तेव्हापासून मी ठरवलं म्हणे आता पोराचं तर लग्न लावून दिले, पोराला तर नोकरी आहे, त्याच्या बायकोला नोकरी आहे, यांना पैशाची गरज नाही, आपल्याला पैसा काय खर्च करण्याची गरज नाही. आणि काय करता म्हणे दागिने हे ते नुसतं काय करू काय म्हणे त्याला ठेवून, मी मेल्यावर तर इथंच राहील म्हणते. तर मी ठरवलं म्हणे एक दिवस संकल्प केला भगवंताच्या मूर्तीसमोर बसून की जे काही माझ्याकडे आता जमापुंजी आहे किंवा माझ्याकडे जे काही आता पेन्शन येते त्यातून मला महिन्याला जेवढे लागते तेवढं मी ठेवेल आणि बाकीचं माझ्या पुत्राला दान दे, म्हणजे मला दान दे. मी म्हटलं बरं बा. तर मुलाबद्दल मग सांगत होत्या ना त्या, तर रडत रडत सांगत होत्या हे सगळं काही फार बेकार वाटतं आपल्याला तसं. मग तर ते म्हणे भंतेजी ही पोरगी आहे म्हणे, आता हिच्या भरोसावर म्हणजे राहतो म्हणे मी बा इथं. कधी कधी तर आत्महत्याच करण्याचा विचार होता म्हणे माझ्या मनात, पण विचार आला म्हणे मग मरून काय करू, जीवन जगलो पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलं की आत्महत्या करू नका. मग पोराबद्दल सांगितलं की 1 वर्षानंतर पोरगा आला तगादा लावला, मला पैसे दे, नाही तर घर विक, कारण मला तिकडे घर घ्यायचं मी इकडे येऊ शकत नाही. आणि मला गोडी गोडीने तर मग तो म्हणे की बा मुंबईला घर घेऊ, तुलाही घेऊन जातो. आता कोण्या बापाला वाटतं म्हणे बा खरंच घेऊन जाईल, नाही का. आणि घर विकलं म्हणे, चांगले पैसे आले तर कारभारी तोच म्हणे पैशाचा. आता काय आपल्याला काय देणे घेणार म्हणे, ते पैशाचा व्यवहार केला म्हणे, चांगली त्याची रक्कम आली म्हणे घराची. गेला आणि मला म्हणे बा की मी घर खरेदी करतो सगळ्या गोष्टी, आणि मग तर गृहप्रवेशाला वगैरे मग मी तुला घ्यायला येतो, ताईला घ्यायला येतो आणि तुला घेऊन जातो ना बा तिकडं राव. तर भंतेजी म्हणे आज 10 वर्ष झाले म्हणे. किती वर्ष? 10 वर्ष झाले म्हणे पोरानं तोंड दाखवलं नाही म्हणे माझ्या. ती घडलेली हकीकत सांगतो तुम्हाला, आईची माझ्या एक. किती वर्ष झाले? 10 वर्ष झाले म्हणे भंतेजी तोंड नाही, एक फोन नाही म्हणे, एक फोन, एक मेसेज नाही म्हणे, आणि काहीच गलती नाही म्हणे माझी, फक्त जन्म काय दिला एवढीच गलती आहे. म्हणून तुम्हाला जे बोललो ना म्हणे मी सुरुवातीला, मी निपुत्रिक राहिली असती, औलाद जर झाली नसती, मला मुलगा जर झाला नसता तर फार बरं झालं असतं. पश्चाताप होतो म्हणे भंतेजी, हे बोलून दाखवू शकत नाही म्हणे कोणाकडे, तुम्ही माझा मुलगा आहे म्हणून बोलून दाखवतो. 10 वर्षापासून पोराचे नातेवाईकांना किंवा नातेवाईक पोराला फोन करतात म्हणे, त्यांना बोलतो, माझा विषय जेव्हा कोणी कधी काढेल म्हणे तर लगेच फोन कट करतो, नाही ते विषय टाळतो. आणि मला बिलकुल आठवतही नाही म्हणे की माझ्याकडून काय गलती झाली. मी आज भाड्याच्या रूममध्ये राहतो म्हणे, लेकीकडे कसं राहू, आणि कोणाला कसं राहावं वाटतं लेकीकडे? राहा वाटतं तुम्हाला? किती काही झालं राहा वाटेल का तुम्हाला? तर ती माझी आई अशी आहे, सगळं काही मी तुम्हाला देईल म्हणे, तुम्ही काम करताय चांगलं, पण त्याला मी काहीच देणार नाही म्हणे. आता काहीच देणार नाही म्हणजे आहेच काय, त्याकडे पेन्शन येते, जे काही येत असेल ती पेन्शन ते दान द्यायची म्हणे तुम्हाला. तर सांगा तुम्ही ह्याच्यातून काय शिकाल? तुम्ही धन्य, तुम्ही चांगले आहात की तुमच्यासोबत औलाद असेल. आणि मी नेहमी सांगतो की जर तुमचे मायबाप असतील तर तुम्ही त्यांची सेवा करा. बिलकुल चुकत असतील गोष्टी, काही मायबाप किरकिर करत असतील, पण तरीसुद्धा तुम्ही काय आदर्श ठेवताय तुमच्या मुलासमोर? तुम्हाला वाटते का पैशाने विकत घेऊ शकता तुम्ही मुलाचं प्रेम? वाटते तुम्हाला? आणि वाटत असेल तर साफ चुकीचे विचार करताय तुम्ही.
जर तुम्हाला असं वाटत असेल, बिलकुल खोटं आहे तुम्हाला जर असं वाटत असेल. मी असं म्हणत नाही की सगळ्याचीच अवलाद बिघडलेली आहे किंवा बिघडावी म्हणून, पण भगवान बुद्धांनी सांगितलं की सरासरी अशीच आहे. फार अपवाद वगळता एखाद्या घरामध्ये व्यवस्थित घडी आहे, बऱ्याच घरातली घडी अशी विस्कटलेली आहे. म्हणून भगवंताने सांगितलं की समर्थ म्हणजे पात्र असताना जे कोणी आपल्या वृद्ध म्हाताऱ्या आई वडिलांची हेळसांड करतात, त्यांचं भरणपोषण करत नाहीत, त्यांची शुश्रूषा करत नाहीत, त्यांची सेवा करत नाहीत, ते त्यांच्या अधोगतीचं लक्षण आहे. आज ना उद्या, उद्या ना परवा. कर्म करताना काही वाटत नाही आपल्याला, हसायला येते असं ऐकताना, पण कोणाकोणाला हसायला येत असेल. भगवान म्हणाले हसायला येणं देखील कर्माचं बीज आपण पेरत आहोत. असतील ना असे काही लोक. भगवान बुद्धांनी हे सिद्धांत मांडले बघा. किती महाकारुणिक होते आपले भगवान. तुम्ही विचार करा, एकीकडे समाधी मार्ग शिकवला आणि दुसरीकडे मातापित्यांची सेवा करायला सांगितली. जर केली नाही तर तुमची अवनती होईल, तुमची अधोगती होईल म्हणतात. आणि घराघरात मी पाहतोय कोणाची अवलाद काय तर कोणाची अवलाद काय देते फळं मायबापाला. फटकन उलटून बोलते आणि मुक्कत बसवला. बोलतात का नाही? तोंडच बंद करतात मायचं बापाचं, करतात का नाही घराघरामध्ये? याला हे कर्म जबाबदार आहे. आलं लक्षामध्ये तुम्हाला? आणि म्हणून तुम्ही मायबाप आहात म्हणून मी हे बोललो आहे. निश्चितपणे तुम्ही याच्यापासून धडा घ्याल आणि भगवंताची वाणी कायम लक्षात ठेवाल की भगवंतानं सांगितलं पराभव कुणाचा होतो. ह्या चौथा भाग आहे. प्रत्येकच भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. काही भाग सिरियस आहेत, काही भाग नॉर्मल सांगत असतो मी. आता जे सांगितलं तर मला पण बेकारच वाटते सांगताना पण ऐकायला पण. आणि त्या आईनं जेव्हा सांगितलं मला तर माझ्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले होते. कारण खरंच अशी कोणावर वेळ येऊ नये. कारण ती जी फिलिंग असेल, ती दुःखाची जी कंडिशन असेल, मनाची अवस्था असेल, तुम्ही जर कधी अनुभवली असेल तर किती बेकार आहे हो. क्षणभर विचार करून पहा किती बेकार असेल. असायला अवलाद आहे, पैसे कमवते, लेकरं बाळ सगळं आहे आणि नातूचं तोंड दाखवत नाही मायला. अपेक्षा असेल की नाही? तोंड जर दाखवत नसेल तर. आणि म्हणून निश्चितपणे तुम्ही या भगवंताच्या उपदेशापासून धडा घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्ण विराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.